तर भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। रात्री 11:30च्या सुमारास ही भेट झालेली आहे। अशोक चव्हाण आणि जरांगे यांच्यामध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। सरकारने सगळे चोऱ्यांसंदर्भात फसवणूक केल्याचा आरोप यावेळी जरांगेंनी केला। 24 तारखेला बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। जरांगेंच्या मागणीसंदर्भात चर्चा करून मार्ग निघाला पाहिजे या भावनेनं आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। माझी भेट सुरुवातीला उद्धव ठाकरेंना आम्ही इथे आलो त्यावेळेस त्यांची भेट झाली आणि हा विषय समाजाचा विषय या दृष्टिकोनातून चर्चा करून याचा मार्ग निघाला पाहिजे। सगळ्या गोष्टीमध्ये मार्ग निघाला पाहिजे ही माझी भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे। त्यामुळे आज भेटीचं प्रयोजन म्हणजे त्यांची प्रकृतीची विचारपूस करायची आणि सद्यस्थितीवर काय मार्ग कसा काढायचा काय साधारण चर्चा करणार। आता त्यांना सगळे विषय सांगितले। आता त्या सगळे सोयऱ्यांची आज अंमलबजावणी करू म्हणले होते, ती का केली नाही। गुन्हे मागे घेण्याच्या बाबतचं होण्याऐवजी जास्त गुन्हे वाढायला लागलेत राज्यभरात। गॅजेट घेतो म्हणले होते हैदराबादचं, ते का घेतलं नाही। आता ते म्हणले मी जाऊन करतो, ते करतील नाही करतील ते समाज म्हणून प्रयत्न करायला लागलेत म्हणल्यानंतर त्यांना दिवससुद्धा देणार नाहीत आता आम्ही चव्हाण साहेबांकडे। पण आता आमची फसवणूक झाली हे त्यांना मी ठासून सांगितलं। जाणून बुजून गृहमंत्र्यांनी खोटे केसेस गुन्हा दाखल करायला लावले, सगळ्या सोयीची अंमलबजावणी होऊ दिली नाही, शिंदे साहेबांनी केली नाही, ही फसवणूक झाली। त्यामुळे 24 तारखेला आम्ही 24 तारखेला बैठक लावली महाराष्ट्राची। आपल्याला पुढची दिशा काय ठरवायची मराठ्यांनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।